सरस्वते प्रभु रामचंद्राय नमः। धन्य धन्य ते ब्रह्मलिखित धन्य धन्य अनित हनुमंत सौमित्र वाची सवचित ते रघुनाथ सुखावे। पांडुरंगाकडून प्रथम म्हणून दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास आपल्या गावामध्ये जवळ 25 वर्ष आखंडारांचा प्रसार आहे। हे 25 वर्ष आहे त्याला लोकप्रिय महोत्सव होतात आणि मध्यंतरीच्या काळामध्ये कोणता लोक ठेवा याची आमची चर्चा झाली। नवनाथ सागर ठेवा माहिती ठेवायची परंतु लोक काही ऐकले नाहीत कोणी येतील ठीक आहे नवनाथ नाव तर आता हे ब्रह्मपत्र आहे। ब्रह्मपत्र म्हणजे काय ब्रह्मदेवाने लिहिलं पत्र काय पत्र लिहिलं कशासाठी लिहिले प्रत्यक्ष हनुमंताने पराक्रम केला पण मी असं केलं म्हणून कसं आम्हाला सांगू म्हणून हनुमंताने ब्रह्मदेवाकडे गेले आणि सांगितलं तुम्ही जे पाहिलं कारण ब्रह्मदेव पाहत होते सगळं हनुमंताने तुम्ही जे पाहिलं ते सगळं या ठिकाणी लिहा म्हणले आणि आम्हाला दाखवू म्हणले। त्याप्रमाणे ब्रह्मपत्र घेऊन हनुमंत आले। लक्ष्मण वाचतायत राम ऐकतायत राम ऐकते नाहीत अनेक वानरसेनात बसलेले आहे आणि आता शेवटी ज्यावेळेस हनुमंत सीतेजवळ गेले हे रामाला समजलं रामाला आनंद झाला आनंद अश्रू झाले रामाच्या रामाने हनुमंताला कडकडून मिठी मारली। कुठं हे चाललं हे तर ज्या ठिकाणी राम लक्ष्मण आणि वानरसेना बसलेली होती तिथं हनुमंत आलेले आणि तिथे भेट झालेली आहे। रामाला आनंद झाला का आनंद झाला आता माझा हनुमंत सीतेजवळ गेलेला आहे अशी कथा पत्रामध्ये रामाने ऐकली त्यामुळे त्याला आनंद झाला अशी गोड कथा या ठिकाणी सुधारली म्हणतात। सौमित्र वाची ब्रह्मलिखित ऐकता पत्रिकेचा अर्थ श्रीराम सोनंद डुलता हनुमान चरित्र परिसोनी। या ठिकाणी सांगितलं की प्रत्यक्ष लक्ष्मण वाचतायत मी सांगितलं मला आता सांगितलं की ब्रह्मदेवाने लिहिलेलं आहे हनुमंताने स्वतः आणलेलं आहे लक्ष्मणाने हातात लिहिलेलं आहे लक्ष्मण पत्र वाचतायत राम ऐकतायत अशा प्रकारे गोड कथा या ठिकाणी सुधारले। शिरशुक्ती नलदशिता सती कळी लाविली लंके प्रती सभा नविली रात्री हनुमंत ख्याती ते का। अशा प्रकारे या ठिकाणी पत्रामध्ये काय केलं आहे तर हनुमंताला जो पराक्रम केला लंकेच्या ठिकाणी सीतेचा शोध करत असताना काय काय घडलं काय काय करते हनुमंताने अशा प्रकारे गोड कथा या ठिकाणी म्हणतात। हनुमंताचे आचरित वाचळ समूळ समस्त हनुमंताचे लीले ब्रह्मलिखित सावचित अवतार। आपल्याला सगळ्यांना सर्वांना सावचित्ताने ऐका काय काय त्या ठिकाणी तर जो पराक्रम हनुमंताने केला नाही का तो पत्र दिला होता लक्ष्मण पत्र वाचतायत राम आणि वानर ऐकतायत ते आपण सर्वांनी सावचित्ताने ऐकावं असं या ठिकाणी एकनाथ महाराज सांगतात। गुप्त रावणी नगरद्वारी वानर चेष्टा नाना परी कलह निशाचरी कपी कुसरी ते ऐका। हनुमंतराने लंकेत गेल्यानंतर कशा प्रकारचा पराक्रम केला काय काय केलं नाही का आता बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी काय काय केलं आपण ऐकलंय की राम त्या ठिकाणी पृथ्वीचे प्रभू रामचंद्राचे हनुमंतराय त्या ठिकाणी रावणाच्या घरी गेले आहेत नाही का विभीषणाच्या घरी गेले आहेत प्रत्येक ठिकाणी वातावरण कशा प्रकारचं पाहिलेलं आहे आणि ते सांगितले अशा प्रकारे पहिल्या त्यामध्ये आपण ऐकलं म्हणतात। पुच्छे गोवनी नगर नारी कलश स्फोट राजद्वारी बरलिया जाऊन दे नगागरी तोटा नगरी काय पराक्रम केला ते सांगायला सुरुवात केली आता पत्राचा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे की त्या ठिकाणी प्रत्यक्ष हनुमंताने आपली शेपटी त्या ठिकाणी लेकीमध्ये फिरवली शेपटी सारी ठेवती लांबची लांब कुठपर्यंत जायची पण लांबायची अशी ती शेपटी होती प्रत्येक संपूर्ण लंकेमध्ये ती शेपटी फिरू लागले आणि त्या ठिकाणी ज्या काही स्त्रिया होत्या पाण्याला गेल्या वगैरे तर अशा प्रकारे त्या ठिकाणी शेपटीने कशा प्रकारचा पराक्रम केला या ठिकाणी सांगतात। राजा निमाला दशकंठ त्याचे नावे घटस्फोट राजा होती स्पष्ट नारी
प्रतिष्ठ कळकळती. अशा प्रकारे त्या ठिकाणी काय झालं म्हणले, अनेक स्त्रियांच्या डोक्यावर घागरी होत्या, पाण्याने घागरी. त्याला चालले असले पाणी घेऊन, आणि त्या हनुमंताने काय केलं, त्या घागरी फोडल्या गेल्या. तेव्हा ते म्हणतात राम मेला काय म्हणते, रावण मेल्यामुळं हा असं करतं काय, त्या घागरी पडतायत, पाणी घागरी फोडतायत नाही का, म्हणजे जणू काय त्या ठिकाणी रावण मेला असावा. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी त्या स्त्रियांना वाटतं म्हणतात. गजारूढ गजपती त्या गजांची खुंटली गती, मागील महामत्त हस्ती आणि त्या प्रती संग्रामा. ज्या स्त्रिया पाणी आणायला गेल्या होत्या त्या स्त्रियांचे काय अवसर आहे ते सांगितलं. आणि आता आपण काही ज्या ठिकाणी सैन्य होते रावणाचे, त्या हत्तीवर बसून चालले होते नाही का, तर त्याच्या हत्तीला त्या शेपटे धरायचं, ओढायचं आणि त्यांची पण फैदी करायची. जर स्त्रियांची फैदी केली तर त्या ठिकाणी त्या नगरामध्ये काही सैनिक होते जे हत्तीवरून किंवा फिरत होते, घोड्यावर फिरत होते, त्यांची कशा प्रकारे फैदी केली तर शेपटीने ओढायचं, हत्तीला ओढायचं, घोड्याला ओढायचं, त्यामुळे घोडेस्वार हत्तीस्वार पडायचे. अशा प्रकारे हनुमंताने त्या ठिकाणी पराक्रम केला. सांगू लागले, गज मिळती गजासी महावत महावतासी, कपी मुक्त बांधुनी पुच्छसी, दोन्ही तोंड घसी आदळती. अशा प्रकारे त्या ठिकाणी आता हनुमंताने काय करायला सुरुवात केली तर त्या लंकेमध्ये जे हत्तीवर बसून चालले होते त्यांनी काय हत्ती ओढायचा आणि दुसऱ्या हत्तीवर फेकायचा. काही घोड्यावर बसून चालू होते, घोड्यात धरायचं, घोडा दुसरं टाकायचा. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्यामध्येच त्या शेपटीच्या सहाय्याने हनुमंत झाला गोंधळ केला म्हणतात. गजे आदळता तडपडती, वीर रगडले चरफडती, राजद्वारे शर्यती कला प्राप्ती कपी पुच्छे. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या लंकेमध्ये जे घोडेस्वार होते, जे हत्तीस्वार होते, त्यांचे असे फलिती केले. घोडे ओरडायचे करायचे नाही का, हत्ती ओरडायचे, नवे नवे त्याच्यावर बसलेले जे सैनिक होते त्यांची बोंब व्हायची, ते ओरडायचे, रडारड व्हायची का, आदळ आपण धरायचं, उतरायचं, फेकून द्यायचं. म्हणजे अशा प्रकारे हनुमंताने त्या लंकेमध्ये कशा प्रकारचा पराक्रम केला त्या ठिकाणी सांगू लागले. अश्वस्वरांची आहारी हो हो मामाजी जी करी, नाचती जो पायावरी राजद्वारी कपी पाडी. अशा प्रकारे ज्यावेळेस आता काही घोडेस्वार होते, जसं हत्तीस्वार होते तसे घोडेस्वार, ते पण त्या ठिकाणी आपल्या नगरामध्ये फिरत असताना, राजाला भेटायला जात असताना तिथं हनुमंताने काय करायचं, शेपटीने तो घोडा धरायचा, आदळा झापटायचा, घोडा ओरडायचा, नवे नवे त्याच्यावर बसला जो सेनापती होता तोही ओरडायचा. अशा प्रकारे आरडाओरडा कालवा त्या ठिकाणी हत्तीवर बसलेल्या हत्तीस्वराची, घोड्यावर बसलेल्या घोडेस्वराची बिकट अवस्था हनुमंताने आपल्या शेपटाने केली म्हणतात. अश्व पाडणे शर्यती, हनुमान गांधी कलह प्राप्ती, तैसाची अतिरती महारती, गांधी मारुती गुप्तत्वे. गुप्तपणे कोणाला काय चाललं कळत नव्हतं, कारण अत्यंत गुप्त म्हणजे त्याची सेफ्टीच त्या लंकेमध्ये फिरायची. आणि जात असताना त्या ठिकाणी म्हणजे हत्तीची अवस्था, हत्तीस्वाराची अवस्था, घोड्याची अवस्था, घोडेस्वाराची अवस्था गुप्तपणे, काही कोणाला कळत नव्हतं कुठनं काय झालं ते, कुठं घोडा पडला, कशामुळे पडला काही कळत नव्हतं, न हत्ती कशामुळे पडला हे कळत नव्हतं. अत्यंत गुप्ततेने अशा प्रकारचा पराक्रम आणि चमत्कार हनुमंत त्या ठिकाणी लगेच करतायत. पुढील मल्लाची शेंडी ओढी, मागील मल्ला त्यावरी पाडी, मला विद्या कडवी कडी केली बापुडी हनुमंते. हत्तीवर बसणारी अवस्था येते, घोड्यावर बसणारी पण अवस्था येते. आता त्या ठिकाणी ते बंद होते, म्हणजे प्रोत्साहित करणारे वगैरे असे पैलवान लोक होते, त्या ठिकाणी त्यांची पण अवस्था बिकट केली. काय नाही, पुढच्याला धरायचं, शेंडी धरायची, त्या पैलवानाला ओढायचं, दुसऱ्याला ओढायचं, त्याला काय वाटायचं तोच परत शेंडी ओढतो, त्याला वाटायचं तो परत प्रत्यक्ष काय करायचं, हा पराक्रम हनुमंत करायचे. कोण करतो हे कोणाला कळत नव्हतं. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या लंकेमध्ये पैलवानाची सुद्धा अवस्था बिकट केली म्हणतात. मल्लाती बळे उन्मत्त परस्परे कलह होत, हनुमंते करुणी गाता पाडिले कुंतता राजद्वारी. पैलवान होते त्या रावणाने सांभाळले होते, ते मल्ल होते, आणि ते पैलवान सुद्धा काय करायचं, त्याला असं वाटायचं त्याच पैलवान माझी शेंडी ओढली, त्याला वाटत ती शेंडी ओढली. घडतंय करतंय कोण, हनुमंत आहे, हे कोणाला काही कळत नव्हतं.
प्रत्यक्ष आमचा शेपटी हा ठरवते, परंतु ह्यांच्याच गोंधळ. ह्याने मला खवळलं, त्याने मला चिमटा घेतला, ह्याने माझी शेपटी ओढली, ह्याने माझा पाय ओढला. त्यांच्यामध्येच त्या मल्लामध्ये झोंबत मिसू आले म्हणतात. विवाद वेद पाठक सानो नासिक अनुनासिक रामस्मरणी नाही नमस् विवाद वेद पाठक सानो नासिक अनुनासिक रामस्मरणी नाही विवेक निर्नासिक कपिमानी. अशा प्रकारे आता पुढचा प्रकार झाला. ज्या ठिकाणी ज्ञानी लोक होते, पंडित लोक होते, त्या ठिकाणी वाचन चिंतन मन करायचे, परंतु त्यांच्या मुखामध्ये रामनाम नव्हतं. त्या रावणाची स्तुती करायची, रावणाची कौतुक करायची. त्यामुळे हनुमंताला राग यायचा. आणि मग असे जे वेद पाठक होते नाही का, ज्ञानी होते, परंतु रामाचं नाव घेत नव्हते, अशा काय करायचं, धरायचं उचलायचं फेकायचं. म्हणजे अशा प्रकारे वेद पाठकांची अवस्था हनुमंताने केली म्हणतात. अस्मात कस्मात उपपत्ती विध्वंसी विवेकयुक्ती नाम नाही मती मानी मारुती भुभार. हे भुभार आहे का, रामाचं नाव घेत नाही का, नको तरी स्तुती करतायत. हे जमिनीवर जन्मलेच, म्हणजे हे पृथ्वीला भार आहे, बिनकामाचे आहे ते. त्यांना खरं काही कळत नाही, देव कुठे हे समजत नाही, रामनाम घेत नाहीत. जे रामनाम घेत नाहीत ते पृथ्वीला भार आहे नाही का, भार आहे, उद्या जन्माला आले. म्हणजे अशा प्रकारे ग्रंथकर्ते सांगते की याप्रमाणे हे जे ज्याच्या मुखामध्ये रामनाम नाही या पृथ्वीवर जन्माला आले ते भोभार आहेत असे या ठिकाणी सांगतात. प्रधान गर्वे अति सन्मानी बैसोनी येता सुखासनी हनुमान अत्यंत विंदनी भोयांचे कानी भोवंडी पुच्छ. प्रधान गर्वे अति सन्मानी बैसोनी येता सुखासनी हनुमात्यंत विंदानी भोयाचे काणी भोंडी पुच्छ. कथेचं अनुसंधान ग्रंथकर्ते नाथ महाराज या ठिकाणी सांगतायत. प्रधान लोक अशी होती की अतिशय सन्मान राजवाड्यामध्ये रावणाचा इथं अतिशय सन्मान प्रधानाचा होता. आणि त्याच्यामुळं मोठ्या मोठ्या पालखीमध्ये रत्नाच्या पालखीमध्ये बसून सुखाच्या आसनामध्ये बसून प्रयाण येत होते. आता घरून निघाल्यावर मोठ्या चांगल्या चांगल्या पालखीत बसून येत होते. पण राजा रावणाच्या दरवाजाच्या पुढे आली की त्यांचा अपमान होत होता. कसा होत होता ऐका. होई वसरितारच कोणी धुरारता धरणी धुई निघाली सेवधणी दंत भगणी कुंचित. आणि हनुमंत आपल्या शेपटीनं ती पालखी धरणाऱ्याला खाली पाडायची. ती पडली की पालखी पण पडत होती. पालखी पडली की ती असणाऱ्याची काय प्रधानमंत्री मोठं मोठाले रावणाचा सन्मान करत होता. अशी प्रधान जमिनीवर पडायची, नाका तोंडामध्ये माती जात होती. अशा प्रकारची अवस्था हनुमंतराय करतात. रायापासी अति सन्मान त्यासी राजद्वारी अपमान हसता तिलंकेचे जनतेने प्रधान शोभले. आणि प्रधान असं होतं, हनुमान दरवाजामध्ये होते. राजवाड्याच्या बाहेर जाताना दरवाजा होता, त्या दरवाजामध्ये हनुमान होते. रावण सन्मान करून चांगले इस्त्रीचे कपडे देऊन, नारळ हात देऊन, शाल टोपी देऊन त्यांना पालखीत बसवायचा रावण रावणाचा घरला. रावणापासून आले बाहेर तिथल्या तिथं हनुमान त्याला त्या पालखीमधून पाडायचा. नाकातोंडामध्ये माती जात होती. लोक म्हणायला लागली, बाकीची वर्गणारी लोक म्हणाली राजापाशी मान आहे, बाहेर आल्यावर अपमान कसा होतो. राजापाशी एवढा मोठा मान सन्मान भेटतोय रावणापाशी, नेमकं त्याच्यापासून पुढे आलं की अपमान होतोय. लंकेमधली लोक त्या प्रधानाच्या तोंडावर हसू लागले. सगळ्यात भाते चौसरी उंच वळण भोजन घरी आम्ही पाडले घात सगळ्यात भाते चौसरी उंच वळण भोजन घरी आम्हासी पाडले राजद्वारी सुबोध भारी भोयासे. आणि एवढं त्या ठिकाणी असणारं चांगलं भोजन घरामध्ये खाणारे, पंच पक्वानाचं जेवण करणारे असे प्रधानमंत्री होते. असे असणारे रावणाचे प्रधान होते. आणि बरोबर राजवाड्यामध्ये दरवाजापाशी आलं
की त्यांचा असणारा अपमान होत होता, त्यामुळे त्यांना दुःख वाटू लागलं. होई म्हणती ऐका नाते व्यर्थ का केला आमचा घात सीतेने सोडला पुचकित दंत भग्नाचे तिने तुम्हा. आणि प्रधान त्या पालखीमध्ये बसलेली होती, ती पालखी खांद्यावर घेतलेली 2 जण होती. आणि ती पालखी पडली की ती प्रधान लोक त्यांच्यावर रागवायची. ती म्हणली हे बघा कशाला आम्हाला त्रास देताय, आम्हाला बोलताय, आमची काही सुद्धा चुकी नाही. ती सीतेचा जी काही कोप आहे, राग आहे, त्या सीतेने ती शेपटी राग रूपी शेपटी पाठवले आणि त्याने जी आकांत सांगला मानलाय असं ती घोरी लोक बोलतात. सीता हे लंके प्रति नगर लोक अनु आदिती कोणी ठाई नेमिचिती शुद्धी मारुती नलवेची. आणि प्रत्येक जण म्हणत होते की सीता लंकेतच आहे. आता लंका म्हणजे अख्खा देश आहे, मग या संपूर्ण लंकेमध्ये सीता कुठे आहे? आता मग अशी कथा थोडी पाठीमागे घेतली बरं. मग अशी पहिल्या अध्यायामध्ये कथा डायरेक्ट पुढे हनुमान अशोकवनामध्ये गेली होती, पण दुसऱ्या अध्यायामध्ये कथा परत रिटर्न आलेली आहे रावणाच्या सभेमध्ये. आज अजून हनुमान लंकेत गेले नाही, ते मागच्या अध्यायात गेले. आता कथा थोडीशी मागे आलेली आहे. रावणाच्या इथं असताना हनुमानजी विचार करतायत, लंकेतलं प्रत्येक जण सांगताय सीता लंकेतच आहे, पण नेमकं कुठं आहे कोणीच सांगायला तयार नाही, कोणीच सांगायला गेले. आणि नेमकं कुठं आहे आपल्याला विश्वास लागला असा विचार लागले. असे कैता झाली राती शुद्धे सदा वया सीता सती निघाला रावणा सभे प्रति केली ख्याती ते ऐका. आणि मग अशा पद्धतीने विचार करत करत दिवसभर राक्षसांना त्रास दिला, त्यांचा अपमान केला. आणि मग सीतेचा शोध घ्या. सीता लंकेतच आहे. आता लंकेतली लोक बोलतात सीता इथं आहे, तिनं असणारा पुचकेत सोडलाय, अशा पद्धतीने लोक बोलतात, म्हणजे सीता इथंच आहे. पण नेमकं कुठं आहे? त्या सीतेची शुद्धी घेण्यासाठी हनुमान रात्री रावणाच्या असणाऱ्या घरावरती सभेमध्ये गेले. काय करतात? सिंहासनी दशे शिरे सवेसी निशाचरविल निकट प्रधान आणि कुमार सर्व सुंदर सोबत. आणि रात्रीच्या वेळेच्या रात्रीमध्ये हनुमान लंकेच्या राजा रावणाच्या सभेमध्ये गेले. सभेमध्ये सिंहासनावरती राजा रावण होता. आता रावणाचं सिंहासन किती होतं उंच? 84 संख्या योजना. रावणाचे सिंहासन 84 योजन फक्त त्या रावणाचं एकट्याचं सिंहासन होतं. आणि अशा सिंहासनावरती राजा रावण बसलेला आहे. निशाचर म्हणजे राक्षस, अवतीभोवती आहेत, मोठमोठाले प्रधान सोबतीला आहेत. काय झालं? सवेसी बोली घटी कारे करुणी रावणाशी दुहारे सांगितली नगरीचा समाचार विघ्न दुर्धर दिसत आहे. आणि रावण सिंहासनावरती बसलाय, रात्रीचा प्रसंग आहे. त्यावेळेस धर्तीकार म्हणजे गावामध्ये गिरट्या मारणारे जे आहेत, गावामध्ये वार्ता आणणारे लोक, गावामध्ये काय चाललंय काय नाही बघणारे जी लोक आहेत, ती राजा रावणाच्या पुढे आले. धर्तीकार त्यांनी सांगितलं महाराज मधुरामध्ये जरा वेगळंच घडायला कालपासून काय झालंय माहित नाही, पण पोटून आघात येते, एवढी अवस्था बेकार आपल्या गावामध्ये चालले. अशी धर्तीकार रावणाला बोलतात. मुख्य विघ्नाची पै थोडी अतर्क कलहोराजद्वारी गजरथ या सिहारी महावीर अपमान. आणि त्या धर्तीकाराने सांगितलं महाराज गावामध्ये विघ्न आले, पण मुख्य विघ्नाला सुरुवात कुठून आहे तर राजद्वारामधून आहे. आपल्या जे राजवाड्याचा दरवाजा आहे ना, त्या दरवाजामध्येच विघ्न येते. आता इथून तुम्ही सन्मान करून लोक गेली घरला चालली की दरवाजा त्यांचा अपमान होते. दरवाजामध्येच काहीतरी आहे, तिथंच सगळ्या प्रधानांचा मोठमोठ्या वीरांचा अपमान होतोय असं धर्तीकार रावणाला सांगतात. राजग्रहियाती सन्मान बालकी परस्पद प्रधान शिविका राजद्वारी भंगोना दंत भरणे पावले. आणि महाराज तुमच्या इथं खूप सन्मान आहे. तुमच्या पुढे तुम्ही चांगल्या चांगल्या पालखीमध्ये बसवता, मोठा मान सन्मान करता, सत्कार करता, मोठमोठ्याले हात गळ्यामध्ये घालता, इथं सन्मान आहे.
पण इथून पालखीत बसून दरवाजापर्यंत गेलं की पालखी अशी जमिनीवर आदळते, ती प्रधान जमिनीवर पडून त्याचा दात तोंडात एक बी दात राहत नाही. अशी अवस्था फक्त दरवाजामध्येच गेल्यावर होते. अशी ती घटनेकार सांगू लागले. घटस्फोट राजद्वारी केळकळती नयनाने उदकाचा तोटा नगरी घरोघरी एकांत. आणि राजद्वारामध्ये बोंब सुरू आहे. म्हणजे राजवाड्याच्या दरवाजामध्ये आले की आदळतंय, काय होतंय कळत नाही. पालखी सहित त्या रथासहित वरचा असणारा प्रधान जमिनीवर पळतोय. आणि गावामध्ये सगळं पाणी आता हनुमान घागरी, पहिलं काही नळ होतं काय घरोघरी, आता आले. पहिलं लांबून पाणी स्त्रियांना 5-5 असणारे घागरे घेऊन आणावं लागत होतं. आणि हनुमान कसं विशीवरतीच होते, पाणी आतमध्ये जाऊ देत नव्हते. आले की शेपटीने घागरे पडायचे. त्यामुळे तोटा घरी उद्योगाचा पाणीच नाही म्हणले गावामध्ये कुणाला. पाणी सगळं संपलेलं आहे. मोठ्या मोठ्या प्रधानाचा मंत्र्याचा अपमान होतोय असं घरटीकार रावणाला बोलतात. लोक जलपती समसकट नगरी निमाला दशकंठ त्याची नावे घटस्फोट नार्यते कळकळती. आणि हे सगळं विघ्न कुठून आलं होतं तर मुख्य कलह राजद्वारी. राजा रावणाच्या दरवाजामधून विघ्न येत होतं, सभेच्या दरवाजामधून. मग गावातील लोक म्हणली राजाच मेलाय ह्या गावचा. जर रावण जिवंत असता तर संकट गावावरती आला असता. राजा रावणाकरता कथा आहे ती मेला, ती निश्चितच मेलाय म्हणून गावावरती संकट आलंय अशी गावातली लोक आपापसात बोलतात. ते घरटीकार रावणाला सांगू लागले. रावण ऐकता उठे कोपेत्रेला दुधे धरा मारा घटकार पवित्र वादती. आता राजा रावण सिंहासनावरती मान सन्मान थाटाना बसलेला आहे. आणि तू घरटीकारीवर रावणाला सांगू लागले तुम्हीच मेला, तूच मेलाय अशी गावातली लोक सांगायला लागले. मग रावणाला रागाला मी जिवंत असताना मी मेला म्हणतोय. मग लगेच 4-5 सेवकांना सांगितलं घरटीकाराला बांधा म्हणले. अपवित्र अनुवाद होती, माझ्या पुढे काय बी बडबड करायला लागले. मी एवढा मोठा जीव म्हणतोय मीच मेला म्हणून सांगायला लागले. दाराच्या घरटीकारांना बांधून ठेवा. रावण सांगू लागला माझा सांगता विघ्न प्रकारे जरी मारिला घरटीकार तरी मी हनुमान भूमी भार केला चमत्कार तो ऐका. रावणाला सांगितलं घरटीकारांना बांधा. हनुमान म्हणले ही माझी पुती सांगायला लागले रावणाला. मी काय काय चरित्र केलं, माझं चरित्र रावणाला कोण सांगतंय घरटीकार. आणि या घरटीकाराला रावण मारायला लागलाय. माझ्या समोर माझं चरित्र सांगताना जरी घरटीकार मेले तर माझा जिवंत राहून काय उपयोग आहे. भूमी भार आहे, जमिनीला भार आहे. या घरटीकाराच्या केसालाही मी धक्का लागू देत नाही. हनुमंतांनी ठरवलं काय विचार करतात. सुगंध स्नेहा दीपिका कर्पूर दीपा अनेका 18 लक्ष दोही बाई देखा खेळ किता शोभत. हनुमंताने विचार केला घरटीकारांना बांधून ठेवले त्यांना सोडवायचं आणि सभेमध्ये जी लोक आहेत त्यांना कपडे काढून मारायचं. भूषणामध्ये कपडे काढून मारणं चांगलं वाटत नाही. मग राजारामाच्या सभेच्या कडे 18 लाख दिवे होते. तेव्हा लाईट नव्हतं, इन्व्हर्टर नव्हतं, चार्जिंगवरचं बल्ब नव्हतं. मग 18 लाख दिवे, इकडून 9 लाख आणि इकडून 9 लाख असं 18 लाख दिवे. हनुमंतानं फक्त शिफ्टीच्या वाऱ्याने अचानक 18 लाख दिवे भिजवून टाकले. सब वानरे पुच्छारिता देख विजविजा दीपिका एका ऐसे पाहता आणि हनुमंताने शेपटी फक्त त्या दिव्यावर घालवली. त्या शेपटीच्या वाऱ्यानं जेवढे 18 लाख दिवे राजा रावणाच्या सभेमध्ये होती त्या दिव्यांचा प्रकाशक सभा होती. आणि ती सगळेच्या सगळे दिवे हनुमंताने विझवून टाकले. हे काय म्हणजे अचानक सगळे दिवे विझले. सभेमध्ये अंधार पडला. अंधार पडल्याबरोबर राजा रावण घाबरला. बसलेली सैनिक लोक घाबरले. काय झालं सभेशी पडता अंधारे दिवा दिला घरटीकारे ते घुमसोन निशाचर करी वानर मुक्त्याच्या पाशी. आणि ज्यावेळेस सभेमध्ये अंधार पडला त्या
होतं रावणानं त्या घरटीकारांना सोडलं. का सोडलं? की माझं असणारं चरित्र रावणाला सांगत होते, सत्य सांगत होते. घरटीकार काय चुकीचं सांगत होते, जे नगरामध्ये घडले ते सांगत होते. माझा पराक्रम सांगत असताना यांना बांधलं. म्हणून हनुमंतानं अंधारामध्ये त्या घरटीकारांना मुक्त केलं. काय करता? घरटीकार कर युक्त सवेशी शोभेला हनुमंत, जे जे केले अत्यंत सावचित झाला. हनुमंतानं घरटीकार मुक्त केले. जे गावामध्ये चक्कर मारणारे, फेरा मारणारे जे असतात, गावामधली बातमी आणणारे, अशा घरटीकारांना रावणानं बांधून ठेवतं. हनुमंतांनी सोडलं, त्यांना मोकळं केलं. पुन्हा अंधारामध्ये हनुमंतांनी काय काय चरित्र केलं, नाथ महाराज म्हणतात लक्ष देऊन सावध बसून नीट बसून ऐका. सुवेशी पडता अंधारी हनुमंत मांडिले चोरी, वस्त्रे अलंकार हारी, शस्त्रे वस्त्रे नागविधी. आता अंधार पडलाय, मग त्या अंधाराचा काहीतरी फायदा झाला का? फायदा झाला पाहिजे ना. हनुमंतानेच अंधार केला होता. मग त्या अंधारामध्ये हनुमान म्हणले चोऱ्या करू आपण. असं जे आपल्याला कुठं चोऱ्या करायला भेटलं की सोडायचं नाही. मग काय चोरायचंय? हे राजा रावणाचे जे काही मंत्री आहेत ते उगा आपल्या छाती पुढे करून अंगामध्ये दागदागिने असं का शर्टाच्या कॉलरच्या वर करून गावात फिरते. ह्याला बघू म्हणजे आधी. आणि यांचं जे काय अंगावरचं दागदागिने आहेत, कानातले कुंडल आहेत, सोनं चांदी जेवढं आहे ते सगळं आपण हिसकावून घेऊ असा विचार हनुमान करतात. एक म्हणे नेली माझी वस्त्रे, तो म्हणे नेली माझी शस्त्रे, भट्ट म्हणती नेली धोत्रे, गुप्तवाने नागविले. आणि हनुमंताने सगळ्याचे कपडे काढले. पण कोण काढते लक्षामध्ये येत नव्हतं. शेजारचा म्हणला कपडे कशाला वडावडी करायला आधी एकच ड्रेस आहे म्हणले, फाटल ते म्हणला का बस माझ्या आधी कपडे तू खेळली. ब्राह्मण तेवढ्यामध्ये मंत्र म्हणणारे ब्राह्मण, वेद पठन करणारे, अनुनासिक सानुनासिक शास्त्राचं मंत्राचं पठन करणारे ब्राह्मण म्हणजे माझी पण धोत्र त्या ठिकाणी निष्ठा लागले, गळायला लागले. असं चरित्र हनुमान करतात. कुंडल घेता कानतवडी, वस्त्र घेता डोळे फोडी, बाहुवट घेता बाहुमोडी, गादी कळो विकडी राक्षसा. हनुमंताचा उद्देश एकच आहे की सगळ्या राक्षसांना त्रास द्यायचा. का? या कानाने सीताशुद्धी आपल्याला नीट सांगितलेली नाही. त्याच्यामुळे सगळ्या राक्षसांना मारायचं, त्रास द्यायचा, उगाच त्रास द्यायचा. हे राक्षस सुखाने जगून द्यायची नसते. मग अशी हनुमंताने सांगितले रामस्मरणी नाही विवेक. ज्याचा विवेक रामनामावरती नाही ते भूभार आहे, जमिनीला भार आहे. कशाला ठेवायचे जमिनीला त्रास म्हणून? आणि हनुमंताना जे काही कुंडल आहे ते कुंडल घ्यायचं नाही. कुंडल घेऊन हनुमंताला काय करायचं? सोनं चांदी घेऊन ते कुंडलासाठी कान तोडायचा. कान थोडंही महत्वाचं होतं. का कुंडल घेत असताना कान तोडायचं. पुन्हा अंगावरची शस्त्र, अंगावरचे कपडे काढताना डोळं फोडायचं. हातामधले बाहुमधले जे काही अलंकार आहे ते असणारे बाहुदंड घेत असताना त्याचे हात तोडायचे. असं हनुमान करतात. मस्तक घेता मस्तक फोडी, कटी सूत्रा माझी माझ मोडी, मुद्रिका निमित्तांगुळ्या तोडी, केली बेडी राक्षसे. राक्षसांना वेळ लावलं हनुमंतानं. आता त्याचा मुकुट घ्यायचा. मग मुकुट डोक्यावरनं काढावा का? अजिबात नाही. डोकं फोडायचं त्याचं आणि मग मुकुट काढायचा. सहज नाही काढायचा. मुकुट घेणं हे निमित्त आहे. मुकुट घेण्याच्या नादामध्ये त्याचं डोकं फोडायचं. हातामध्ये 5 बोटामध्ये अंगठ्या घातलेल्या होत्या. ते अंगठी काढण्याच्या नादात त्याचे 5ही बोटं ती मोडून टाकायची. पुन्हा कटीसूत्र, कंबराला त्या ठिकाणी असणारे कळतुळारूपी सोने चांदीचे करतुडे होते राजा रावणाच्या राक्षसांमध्ये. ते करतुडे रूपी जे काही करतुडे सोने चांदीचे होते ते करतुडे घेण्यासाठी कंबरच मोडायचं. असं हनुमान करतात. कंठमाळा घेता कंठमरडी, पदका माझे हृदय फोडी, नेसनी घेता लिंगे तोडी, केली बापुडी राक्षसे. कंठमाळा म्हणजे एकदम गळ्याला चिटकून असते, त्याला कंठमाळा म्हणतात. आणि ती कंठमाळ घेत असताना त्याचं नरडस त्या ठिकाणी दाबून त्याला मारायचं. मग ती माळ काढायची. पदक म्हणजे आपल्या हृदयापर्यंत गळ्यातली माळ असते. ती असणारी पदक घेत असताना त्याच्या हृदयावरती लाथ द्यायची, हृदयावरती भुकी द्यायची. त्याला आधी मारायचं, बेशुद्ध करायचं.
मग त्याच्या गळ्यावर जी काय असणार पदक रूपी हार आहे ती हार काढून घ्यायची, अंगावरचे कपडे घेत असताना त्यांना मारायचं असं हनुमान करतात. नेसने सोडारे डोकरी ना तरी लिंगा होय बोहिरी न पुसकता संसारी कैच्या परी सोसवेल. राक्षस म्हणू लागले हे बघा आपला जीव वाचवणं महत्वाचं आहे. कपडे जाते जाऊ द्या, काय कमी आहे काय आपल्या इथं, भरपूर पगार येते, उद्या चला नवीन कपडे आणता येतील. राक्षस होत आहे काय काम होते राक्षसाला, उगा रावणाला इथं जोहार करायचा, पगार घ्यायचा, घरी जायचं, जाऊ दे म्हणले. ही कपडे जाते तर जाऊ द्या, कपडे गेल्यानंतर उद्या भेटतील, पण आता जीव गेला संसारामध्ये नपुंसकता कशी सर होणार आहे, त्याच्यामुळे कपडे जाते तर जाऊ द्या असं राक्षस आपापसात बोलतात. पायी बिरुंदे विरांची पूर्ण तयासाठी मोडी चढणा मोगुलू जाता छेदी प्राण घाण फेफे वचन राक्षसा. पायामध्ये बिरुदे असतात, ते करला असणारे त्या ठिकाणी मोठमोठे गोट्याच्या वरती बांधलेली बिरुदे पायामध्ये होते आणि ती पायामध्ये बिरुदे घेण्यासाठी पायच तोडायचा त्याचा, मग वरल्या लागले कोंबल्या लागले की त्याचं नाक ठेवायचं. अशा पद्धतीने हनुमान चरित्र करतात. हिरा सांगितली बुद्धी बोंबलू नका रे श्रोते, बोंबलू जाता नाकीचे दी निशब्दवादी राहावे. मग एकमेकाला राक्षस सांगू लागले बोलायचं नाही, कुणीच बोलायचं नाही, गप्प बसायचं. जर कुणी कोणी बोललं नाक जाते बघा, मग तुम्हाला नाक महत्वाचं आहे का गप्प बसणं परवडतंय बघा. म्हणजे अजिबात कुणी बोलायचं नाही, तोंडातून एक शब्द सुद्धा कुणी काढायचा नाही. जर बोलला तर नाक जाईल, निर्नासिक होत झालं असं राक्षस आपापसात बोलतात. अलंकार जोडिता पुढे तैसे नाक तवना जोडे ख्याती लावली माकडे गिरुदडे येर मागे. आणि राक्षस बोलतात वस्त्र अलंकार पुन्हा पुन्हा निर्माण करता येतील, पुन्हा पुन्हा भेटतील, कमवता येईल, आपल्याला भेटतंय, कितीतरी भेटत सोनं चांदी, पण एकदा नाक गेला, हात गेला, पाय गेला, आधी झालं तर पुन्हा होतंय कमी होत नाही. त्याच्यामुळं जाऊ द्या म्हणजे जेवढं काय अलंकार त्याचे तेवढं जाऊ द्या, पुन्हा भेटतील, पण नाक गेले की पुन्हा आयुष्यभर भेटणार नाही असं राक्षस बोलतात. जे बैला घेती कारे ते विघ्ने आली साचारे सीता शिवरी दुर्धर दश शिरवराती. आणि मग सभेमध्ये जी राक्षस होती त्यांच्या सुद्धा लक्षामध्ये आलं बरोबर आहे, जी धरतीकार म्हणलं होतं तेच खरं आहे. तिने आले आले सांगितलं होतं सीता रागवली आणि तिच्यामुळेच एवढा आकांत नगरामध्ये झालाय आणि आता राजा रावण मेल्याशिवाय राहत नाही अशी लंकेमध्ये त्या सभेमध्ये लोक चर्चा करू लागले. जानकी शोभा पद्धतीने सोयला तुझे रावण मीरा किती ते कुणी मात सांगेना. आणि मग ते एवढे अंधारामध्ये एवढ्या सभेमध्ये एवढा आकांत हनुमंताने केला होता, राजा रावणाचा काहीच तोंडामधून शब्द नाही. राक्षसांना वाटलं मेलं काय की काहीच बोला नाही, त्यांची अंधार होता, कुणाला काही दिसना गेलं. राक्षस म्हणजे निश्चितच रावण मिळाला की काय असं चर्चा करतात. रावणी मला धारी विघ्न आले त्याचे वरी बोंब पडली सवे माझारे आपापरी राक्षसा. सभेमध्ये एकच कळवा उठला, रावण मेला. अंधारामध्ये काय सांगावं, मारला असं तेव्हा रावणाला सुद्धा, त्याच्यामुळे रावण निश्चितच मेला अशा प्रकारची बोंब ते असणाऱ्या सभेमध्ये अंधारामध्ये राक्षस करू लागले. मारला इंद्रजित कुंभ के तया मागे येते रावणे आता रावण्या धावेल कुणी राक्षस गणे कपती. राक्षसांनी विचार केला ही विघ्न कुठून आले, बाहेर आले, बाहेरून विघ्न आले. बाहेर कोण होता, इंद्रजित आणि कुंभकर्ण ही बाहेर आहे, बाहेरचीच आधी मारली. इंद्रजित कुंभकर्ण मारून पुन्हा ही विघ्न सभेमध्ये आले, सभेमध्ये आल्यावर रावणाला मारले. याचा अर्थ आहे बाहेरनं ज्या आधी विघ्न आले त्या आधी इंद्रजित मेला, कुंभकर्ण मेला, तया मागे येथे रावण, त्याच्या मागे इथे रावण सुद्धा मेला असं राक्षस बोलतात. तास वेळा पवने दीपिकाते जाया विधावना राक्षस होता एक नंद दशानन निमाला. आणि हा
दीपिका ते जाय विजवून जेवढे दिवे लावलेले होते ते सगळे वाळू विजवू लागले आणि मग रावणच मेला अशी बोंब सभेमध्ये उठली. मंगले राजाज्ञाचे सूत्र सवे माझे निघाले त्वर नागविले त्वर त्वर निशाचर पळो पाहती. राज आज्ञेचं सूत्र भंगले राज आज्ञाच राहिली राजाच राहिली नाही तर आज्ञा पूर्ण राहणार आहे. त्याच्यामुळं सभेमध्ये गोंधळ निर्माण झालाय. सगळे आकांत जिथं बघल तिथं राक्षस लढू लागली. सगळ्यांची त्या ठिकाणी असणारी बिकट अवस्था हनुमंतानं त्या अंधारामध्ये केले. जो कोणी निघे सवे बाहेरी त्यासी पुच्छ सुबुद्धे मारी अवहितलारी अंधारी कोंडवारी राक्षसा. अंधार होता रावणाच्या सभेमध्ये आणि हनुमान दरवाजाच्या बाहेर बसले होते. बाहेर आला की ठोका. ह्या सभेच्या बाहेर कुणी जाताना दिसलं की मारायचं. मग राक्षसांना कळलं बाहेर गेले की झटके बसतात मग इथंच बसा. इथं अंधार असला तरी बसा म्हणजे जिवंत राहते. बाहेर जर गेलं ह्या असणाऱ्या मंडपाच्या बाहेर एक जरी गेलं तरी जिवंत राहत नाही असं राक्षसांनी विचार केला. त्यामुळे इथंच बसा. इथं बसण्यामध्येच कल्याण आहे. अंधार असू द्या काय असू द्या इथं राहिलं तर जिवंत राहील. एरवी बाहेर जर गेलो तर मरेल असा विचार राक्षस करून ते अंधारामध्ये बसले. अंधारामध्ये कोंड मारी होऊ लागली. वाळा यायला गेला श्वास मिळायला गेला जीव कोंडून गेला अशी अवस्था राक्षसांची झाली. सीता चोवली उद्धटे राक्षसाले अति संकट बाहेर जावयान कुठे वाट वर्ण दुर्धट उडवले. राक्षस विचार करू लागली सीता क्षोभले. ही जेवढं आता घडायला लागले तेवढं सीतेमुळेच घडायला बरोबर आहे. सीता आणि लंके आता तै हुनी उठले अति उत्पात आखय आली समस्त. तेव्हापासून सगळं त्या ठिकाणी उत्पात अशा प्रकारचे प्रचंड जे काही संकट तेव्हापासून आले. म्हणून राक्षस बोलतायत सीता रागवले आणखीनच ही असणाऱ्या शेपटी रूपी जी काही राग रूपी शेपटी सोडलेली आहे असं बोलू लागले. अंधारी लावलाता मुकुटे पुछारी वडी कंठ म्हणे मज शेवटे पै आला. अंधारामध्ये हनुमंतानं राजा रावणाच्या डोक्यावरचा मुकुट शेपटीने ओढून घेतला. मुकुटच ठेवला नाही डोक्यावर रावणाच्या. रावण घाबरला. आपल्या मुकुटापर्यंत संकट आले म्हणजे आता आपण जगत नाही आपण सुद्धा मरतो की काय अशी चिंता रावणाला वाटले. रावणाच्या उरी श्री हनुमान सुबत टोले मारी तिने त्यासी अंधारी धाकी करी न बोलवे. रावणाचा मुकुट हनुमंताने शेपटीने ओढून घेतला आणि त्याच्या डोक्यावर पाठीवर शेपटीने मारू लागला. आणि शहरात असताना दुसऱ्याच्या अंत काय म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या पाठीवर दिसत तिथं हनुमान शेपटीने मारू लागले. एवढा मार बसू लागला. रावण म्हणला आता नाही म्हणजे जगायचे चान्स संपले म्हणजे आता जगतोय की मरतोय अशी अवस्था रावणाची झाली. अंधारी न दिसे पै व्यक्ते अंगी वाजाती आती आघात तिने भये लंकानात चळी कापत थरथरा. रावण थरथर कापू लागला. महाराज अंधारामध्ये दिसत नाही कोण मारतय लक्षामध्ये येत नाही दिसत नाही पण मार लागतंय. कोण मारते दिसत नाही पण मार जबरदस्त लागतंय. हनुमंताच्या शेपटीचा मार आहे महाराज. शरीर वज्र ऐसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे. आपल्या शेपटीमध्ये संपूर्ण ब्रह्मांड कोळून घेईल अशी शेपटीमध्ये ताकद आहे. त्यामुळे मार भयंकर लागत होता. कोण मारते दिसत नव्हतं. रावण म्हणला जगत नाही. सत्य बोलीला घेती कारे विघ्न मध्ये आले साचार गुप्त आघात दुर्धरे लागती निष्ठुरे प्राणात. आता रावणाला वाटलं मग अशी सांगत होतं ती खरं आहे. धरतीचा जो सांगत होता नगरामध्ये झालेला आकांत राजद्वारामध्ये झालेला संकट धरतीकार सांगत होते
तेच खरं होतं, ते मी मानायला पाहिजे होतं, पण तेव्हा ते मानलं नाही, ते आम्हाला खरं वाटलं नाही. पण आता प्रत्यक्ष घडलंय, त्यानं जे सांगितलं ते आता घडायलंय असं रावणाला वाटू लागलं. हनुमान सांगे तसे रे तुला चोरली सीता सुंदर तुझे चेहरा शिर आलो साचार मी रामदूत. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगितलं. हनुमान सांगू लागला, ऐका, राजा रावणाला बोलू लागला, "अय रावणा, ऐक म्हटले, इथं मी कशासाठी आलोय? तुला सीतेचा सीता चोरली आहे आणि त्या तुला मारण्यासाठी रामाचा दूध मी खाल्लंय," असं हनुमान बोलतात. रावणाची दशेची हनुमंताचे चितान कागे परी वाडीला होता श्रीरामचंद्र म्हणून वानरे सोडिला. आणि हनुमंताने सांगितलं, रावणा, तुझी असणारी 10च्या 10 मुंडकं हाताने कवळाचं फुल फुलावं तसं फुलली असती, पण रामाची आज्ञा मला तशी नाही म्हणून वाचला. मारल्या लेखनात माझा पुरुषात होईल वेतायचे बोलिला गुणात तेने हनुमंतन मारिच. रामाने सांगितलं, आणि रे धनुष्य मारिला रावणा लंका विभीषण देईन मी. रामाने सांगितलं, हनुमंता, तुम्ही जर रामाला मारलं तर माझ्या पुरुषार्थाचं काय म्हणून तुला सोडून दिलं. नागवणी राक्षस पती गातो नियालंकापती सवेशी रावणी आख्याती मग मारुती निघाला. आणि मग अशा पद्धतीने सभेमध्ये ख्याती केली, अंधार केला, राक्षस नागरी करून मारली. एवढा प्रताप हनुमंताने केला. मग हनुमान त्या सभेमधून निघाले. वारे लाविताती हात रावण झाला मृचावात कपिता निजल पिता गुहात लंकनात तोनी. हनुमंताने हात लावल्याबरोबर राजा रावण घाबरला, भ्रमित झाला. पण ते कानामध्ये हनुमंताने सांगितलं होतं ते राजा रावणाच्या लक्षात आलं नाही. नाव ऐकता हनुमंत एक फळफळा तुझत एक सुटला अधोवात झाला भ्रांत रावणा. आणि रावण भ्रांत झाला, रावण भरीर झाला. हनुमंताचं नाव ऐकल्याबरोबर थर 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 राक्षस कापू लागली. एवढा प्रताप दराडा राम भक्ताचा लंकेमध्ये होता आणि एवढं चरित्र हनुमंताने केलेलं होतं असं सांगतात. हाय सेवाची ब्रह्म लिखित लक्ष्मण गणगला हसत वानरा मुरकुंडी वळत हास्य करी श्रीराम. अशा पद्धतीने असं असणारे ब्रह्मपत्र लक्ष्मणजी वाचत होते आणि वानर त्या ठिकाणी गदा 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 हसू लागले. लक्ष्मणजी हसू लागले. एवढं चरित्र हनुमंताने नवल केलेलं आहे. त्याच्यामुळे सर्वांना आनंद वाटला. लंकेमधला पराक्रम या ठिकाणी वर्णन केला. लक्ष्मणजी ब्रह्मपत्र वाचता वाचता लक्ष्मणजीला हसू आलं आणि लक्ष्मण वानर श्रीरामचंद्र हसू लागले. आता पुढचं चरित्र काय होतं उद्या ऐकू. पुंडलिक गाढ विठ्ठल श्री नामदेव पुंडलिक